संतोष संतोष आणि आज एका पाहू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात M2M बोसचं जे स्वागत आहे ते स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी M2M फेरी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जी उत्कंठा होती ती उत्कंठा शिगेला लागली होती आणि आपण आता पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दीचा उच्चांक जो आहे तो या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विजयदुर्गच्या फेरी बोटीवर या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। मोठा जनसमुदाय जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्हाधिकारी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणचे बंदर अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच ही गर्दी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमलेली होती आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे पर्यटक असतील यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी जनता आहे सिंधुदुर्गवासी आहे ते सज्ज झालेले आहेत आणि अगदी हजारोच्या संख्येने ही जी गर्दी आहे अगदी मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी स्वागतासाठी ही जी फेरी बोट आहे M2M याच्या स्वागतासाठी हे सगळे सिंधुदुर्गवासी जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात। एकूणच सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या विजयदुर्ग किल्ल्यावर ही जी गर्दी आहे ती आपणास पाहायला मिळते। येणाऱ्या पर्यटकांच्या येणाऱ्या प्रत्येक जो या ठिकाणी चाकरमानी आहे जो जिल्ह्यात दाखल होतोय त्याच्या स्वागतासाठी M2M फेरीमधून जो पर्यटक येतोय त्याच्या स्वागतासाठी ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अलोट गर्दी अशी म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी आहेत हे एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रकारे अगदी म्हणजे जनसमुदाय जो आहे नागरिकांचा जनसमुदाय जो आहे तो एकवटलेला पाहायला मिळतोय। सकाळी नितेश राणे यांनी 8 वाजता जे बीच आहे बोट आहे याला ही जी रोरो सेवा होते त्याला झेंडा दाखवून या ठिकाणी या बोट जी आहे ती भाऊचा धक्का येथून प्रस्थान झाली होती आणि त्यानंतर ही जर बघितलं तर 9 वाजता ही बोट जी होती ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रवाना झाली होती आणि आता ही बोट जी आहे ती विजयदुर्ग बंदरावर दाखल झाली आणि त्याचं स्वागत करण्यासाठी या बोटीतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विजयदुर्ग बंदरावर ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि जे रोरो मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी सिंधुदुर्गवासीय जे आहेत ते एकवटलेले आहेत। प्रत्येक प्रवाशाचं स्वागत व्हावं, प्रत्येक येणाऱ्या चाकरमानाचं भाविकांचं शिमगोत्सवासाठी निमित्त येणाऱ्या भाविकाचं स्वागत व्हावं यासाठी ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जर सकाळपासून बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अशाच प्रकारे अगदी उत्कंठा लागली होती की बोट किती वाजता येणार आणि ही उत्कंठा जी आहे ती सिंधुदुर्गवासियांची जी आहे ती संपुष्टात आलेली पाहायला मिळते। कारण मोठ्या प्रमाणात हे जे कोकणामध्ये दाखल होणारे भाविक असतील किंवा येणारे पर्यटक असतील यांचा उच्चांक जो आहे तो सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाला। मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय जे आहेत ते सज्ज झालेले होते आणि मोठ्या संख्येने आता सिंधुदुर्गवासीय जे आहे ते विजयदुर्ग बंदरावरील या ठिकाणी बंदर जेटीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच सध्या स्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण ही दृश्य पाहतोय। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मिळेल त्या कानाकोपऱ्यामध्ये सिंधुदुर्गवासीय जो आहे तो याच बोटीची वाट पाहत होता। ज्याची उत्कंठा जी होती ती शिगेला लागली होती। अनेक आरोप होत होते, प्रत्यारोप होत होते, मात्र ही बोट कधी येणार सिंधुदुर्गात कधी दाखल होणार ही उत्कंठा शिगेला लागली होती। मात्र सध्या स्थितीला आता ही बोट जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे जर पाहिलं तर हा उच्चांक जो आहे गर्दीचा उच्चांक जो आहे तो येणाऱ्या प्रत्येकासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी हा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे भाविक भक्तांचं स्वागत करण्यासाठी हे सिंधुदुर्गवासीय जे आहेत ते सध्या या विजयदुर्ग बंदराच्या जेटीवर या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळत आहेत। एकूणच सकाळपासूनच हा गर्दी जी आहे अशाच पद्धतीची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जेटीवर पाहायला मिळत होती। मात्र कधी एकदा ही बोट येते ही जी उत्कंठा होती काही काळ 1 तासभर ही बोट लेट आली मात्र तरी सुद्धा हे यासाठी हे जे पर्यटक असतील किंवा येथील जे स्थानिक लोक असतील मच्छीमार असतील हे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। आणि जर पाहिलं तर सध्या आपल्यासोबत जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक पर्यटकाचं स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी देखील आहेत। मॅडम काय सांगाल, महाराष्ट्र शासनाकडून सकाळपासून ही फेरी बोट सुरू करण्यात आली होती आणि आता ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होते, काय सांगाल? नक्कीच आनंद होतोय। एक चांगली सोय कोकणातील लोकांसाठी होती ही आणि जलवाहतुकीची एक नवीन
आपल्यासाठी सुविधा इथून पुढे भविष्यात आणखी जास्त तयार होतील. कारण आपण बघतोय रोड्स आणि ट्रेन्सवरती सध्याचा पडतात ताण बघता हे एक नवीन दळणवळणाचं साधन चांगलं उपलब्ध आपल्याला होऊ शकतं. आणि आजची ही जी टूर आहे यशस्वी झाली आहे, त्यामुळे भविष्यात एक चांगल्या प्रकारची आशा आपल्या सगळ्यांसाठी तयार झालेली वाटते. आयोगिक तत्वावर मॅडम बोट सोडण्यात आली होती आणि काही वेळ असेल मात्र वेळेचा अगदी म्हणजे जास्त वेळ न घेता ही बोट अगदी वेळेत पोहोचलेली आहे. याबद्दल काय? त्याबद्दल शिपच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करते आणि मत्स्य व्यवसाय बंदरे विभागाचं मी सगळ्यात जास्त कौतुक करते, कारण त्यांनी यामध्ये खूप मोलाची भूमिका साकार केली आहे. माननीय मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करते. तर निश्चितच जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली फेरी बोट जी आहे M2M जी फेरी बोट आहे ही सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हावासीय सध्या या ठिकाणी बोटचं स्वागत करण्यासाठी या बोटीचं स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मिळेल त्या वाहनाने या विजयदुर्ग बंदरावर दाखल झाले आणि त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग वासियांची जी उत्कंठा होती, जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती, अगदी 40 वर्षांची प्रतीक्षा जी आहे ती त्यांना पाहावी लागली होती आणि आता ही प्रतीक्षा संपुष्टात आली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही फेरीबोट M2M फेरीबोट जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे कुठेतरी जे आनंद आहे तो आनंद व्यक्त करताना या ठिकाणी सिंधुदुर्गवासीय करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.